ह्या पण एक्झरसाइज वेट लॉस एक्झरसाइजच आहेत. पूर्णतः आज 9 डेज चालू आहेत. या एक्झरसाइजने आजच्या एक्झरसाइजमध्ये आम्ही हाताचे मसल स्ट्रॉंग करण्यासाठी डंबल्स दिलेले आहेत. तुमच्याकडे डंबल्स अवेलेबल नसतील तर तुम्ही 1-1 लिटरच्या पाणी बॉटल तुम्ही यूज करू शकता. दोन्ही हातामध्ये तुम्ही घेऊ शकता. एकदा उजवा पाय एकदा डावा पाय साईड बाय साईड काढायचे. चेस्टचे इंचेस याने प्रॉपर कमी झाल्यानंतर याच्या एक्झरसाइज तुम्ही 20, 30, 40 घेऊ शकता. प्रॉपर करायचे आहे त्याचे एक्झरसाइज. त्यानंतर थोडंसं ब्रेक घ्यायचं आहे. नॉर्मल ब्रीदिंग होईपर्यंत जाग्यावरतीच टॅपिंग करायचं आहे पायांच्या. त्यानंतर श्वास भरून घेतल्यानंतर एकदा उजवा पाय बॅक एकदा डावा पाय बॅक करायचा. यामध्ये चेस्टच्या इंचेसवरती फोकस केलेला आहे आपण. जवळजवळ काउंटिंग 30, 40 घेतलं पाहिजे. आणि आम्ही यामध्ये म्युझिक लावलेलं आहे. म्युझिकमध्ये आम्ही सॉन्ग लावलेले आहेत. मलाका अरोराचे सॉन्ग आहे. त्यामध्ये तुम्ही हे सॉन्ग लावून करू शकता किंवा तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही सॉन्ग लावून ह्या एक्झरसाइज करू शकता. कमीत कमी 20, 40, 30 काउंटिंग घेतलं पाहिजे. ज्यांच्याकडे स्टॅमिना जास्त आहे त्यांनी काउंटिंग जास्ती घेतलं तरी चालेल. रिलॅक्स व्हा. श्वास भरून घ्या. जाग्यावरतीच पायांना अप अँड डाऊन करायचं आहे. यामध्ये श्वास भरून घ्यायचा आहे. नॉर्मल ब्रीदिंग. आणि एकदा एक्झरसाइज चालली की फास्ट उजवा पाय फोल्ड करायचा आहे. उजव्याच बाजूने अप अँड डाऊन करायचं आहे. एकदा उजवा हात साईडला एकदा फ्रंट एकदा बॅक एकदा दोन्ही बाजू, जेणेकरून तुमचे हिपचे इंचेस कमी झाले पाहिजे. यामध्ये काउंटिंग फास्ट आहे. थोडीशी फास्ट करा. समजा तुम्ही बिगनर असाल तर थोडंसं कमी करा काउंटिंगमध्ये, कारण बॉडी पेन होणार आणि हिपचे इंचेस प्रॉपर कमी होतात यामध्ये. यस, करेक्ट. श्वास भरून घ्या. सेम अपोजिट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. परत जागेवरतीच. यस. आता क्रॉसमध्ये सेंटर बेलीसाठी उजवा पाय फोल्ड लोअर बेलीसाठी घ्यायचा आहे. क्रॉसमध्ये हा स्टेप घ्यायचे आहेत. कमीत कमी 20, 30 काउंटिंग घ्यायचं आहे. त्यानंतर उजवा पाय सिक्वेन्स झाली की बॅकला डाव्या पायाने टच करायचं आहे. ही पण हील टच झाली पाहिजे दोन्ही पण. या काउंटिंगचे स्टॅमिना तुम्ही 10, 15ची काउंटिंग ठेवा किंवा 5 पण काउंटिंग तुम्ही ठेवू शकता. परत रिपीट ही स्टेप करायची आहे. हे पहा, बरोबर लोअर बेली फॅट कमी होतं ह्या एक्झरसाइजने. चेस्टवर तर आपण फोकस केलेलंच आहे. थाई चेस्ट दोन्हीही सेम अपोजिट लगेच 30 स्टेप्स करायचे आहेत. कमीत कमी 20, 30, 10. तुमच्याकडे स्टॅमिना नसेल तर 5, 10 तर काउंटिंग तुम्ही घेऊ शकता. प्रॉपर घ्या. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. साईड बाय साईड आता दोन्ही हाताला अप अँड डाऊन. थोडंसं रिलॅक्स एक्झरसाइज. यामध्ये फास्ट एक्झरसाइज करून थकवा आलेला असतो. तो थकवा नाहीसा करण्यासाठी थोडेसे आपण म्युझिकमध्ये सिंपल स्टेप दाखवत आहात. या पण काउंटिंग 20, 30 तुम्ही घेतलं पाहिजे. सेम अपोजिट घ्या. आता ब्रीदिंग नॉर्मल झाल्यानंतर सेम अपोजिट. यस, याच्या पण 20, 30, 10, 10 स्टेप 5, 5 स्टेप्स तुम्ही करू शकता तुमच्या स्टॅमिनानुसार. करेक्ट. गुड. प्रॉपर तुमची टाच तुमच्या हिलला स्पर्श झाली पाहिजे. हिपला, हिल आणि हिप टचिंग. गुड. श्वास भरून घ्या. ज्यांना डंबल्स घेऊन हाताला पेन होत असेल त्यांनी डंबल्स खाली ठेवा. यानंतर आता थाईजवरती फोकस करू. डंबल्स घ्या. उजवा पाय फोल्ड करा. दोन्ही हात टच करा बाजूनी. परत वरती या. स्ट्रेचिंग होऊ द्या फुल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14,
15. आणि ज्यांनाही शोल्डर पेन आहे त्याने बिलकुल डंबल्स उचलायचे नाही आहेत, पाणी बॉटल पण उचलायची नाही आहे, नाही तर तुमचे पेन वाढले जातात. श्वास भरून घ्या. पाय चेंज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. त्यानंतर डावा पाय एकदा बॅक, उजवा पाय एकदा बॅक. यस, याच्या पण काउंटिंग 20 30. यस, व्हेरी गुड. दोन्ही पाय पंजे बाहेरच्या बाजूला ठेवा. दोन्ही पायात अंतर घ्या. सिटअप्स घ्यायचा आहे. त्याबरोबर हँड पण एक्सरसाइज सोबत करायची आहे आपल्याला. यामध्ये याची पण काउंटिंग 20 30 झाली पाहिजे. कमीत कमी ही 15 मिनिट्स एक्सरसाइज आहे. तुम्ही याला 30 मिनिट्स करू शकता. थोडेसे बॉडी पेन होतील आज तुम्हाला एक्सरसाइज केल्यानंतर. दुर्लक्ष करा, कारण थाईज चेस्टवरती जास्त फोकस केलेला आहे आपण. यस, एकदम स्लोली, सावकाश. ज्यांना थकवा आला त्यांनी स्लोली, सावकाश. बिगनर्सवाल्यांनी, न्यू ॲडमिशन घेतल्याने सावकाश स्लोली करायचं. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. थोडे थोडे मध्ये मध्ये स्ट्रेचिंग करायचं आहे. 1 2. सावकाश स्ट्रेच करा. डंबल्स एकमेकांना लागू देऊ नका, याची काळजी घ्या. 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्ट्रेचिंग. यस, आप उजव्या बाजूनी स्ट्रेचिंग करा. यस, करेक्ट. आता सेम थोडंसं मध्ये चेंज. त्यानंतर परत सेम अपोजिट. 1 2 3 4 5 6 साईड बाय साईड घ्या. हार्ड एक्सरसाइजच्या नंतर थोडेसे मध्ये स्लो स्लो एक्सरसाइज. अल्टरनेट चेंज. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता समोर फ्रंटनी स्ट्रेचिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली स्ट्रेचिंग. काउंटिंग तुमच्या फास्ट पण तुम्ही घेतलं तरी चालेल. स्ट्रेचिंग होते बॉडीला. प्रॉपर घ्या. रिलॅक्स. यानंतर स्ट्रेचिंगच्या नंतर आता हँड एक्सरसाइज घ्या. दोन्ही हात एकदम सावकाश गोल फिरवून घ्या, जेणेकरून तुमच्या आजूबाजूच्या लेडीजला, महिलांना लागू नये याची काळजी घ्या.
एकदम सावकाश स्लोली घ्या. ज्यांच्याकडे स्टॅमिना जास्त आहे त्यांनीच फास्टमध्ये घ्यायचं आहे. लगेच सेम अपोजिट पण घ्या. हार्ड जात आहे डंबल्स हातात असल्यामुळं थोडं सावकाश घेऊ शकता. ज्या लेडीच्या आता डंबल्स नाही आहेत ते मी फास्ट करू शकता. एकदम स्पीडनं पण करू शकता. रिलॅक्स. चेस्टसाठी बॅकला घ्या. दोन्ही हात असे बॅकला खेचायचं आहे जेणेकरून कुबडमधल्या भागाला स्ट्रेचिंग झाली पाहिजे. इतके 20, 30, 40, 50 काउंटिंग घेतलं पाहिजे तुम्ही यामध्ये. यस. घ्या, व्यवस्थित घ्या, प्रॉपर घ्या. तेच हात दोन्ही मागे जास्त घेतलं तरी चालेल किंवा स्ट्रेच केलं तरी चालेल. आता दोन्ही हात वरती पायाला उचलायचं आहे. डावा पाय ठेवा किंवा उजवा पाय उचलू शकता. कोणत्याही पायाची सिक्वेन्स तुम्ही घेऊ शकता. म्युझिक लावल्यानंतर ह्या एक्सरसाइज तुम्हाला फास्ट करण्यात येतात. जेवढं तुम्ही फास्ट करचाल तेवढे तुमचे इंचेस प्रॉपर कमी होतात. पण हे ॲडव्हान्स म्हणजे ज्या लेडीज नेहमी एक्सरसाइज करतात त्यांनी फास्ट करायचं आहे. ज्यांनी स्लो करतात त्याने नाही करायचं आहे. ह्या एक्सरसाइज फास्टमध्ये एकदम स्लोली करायचं तुम्ही. 5 काउंटिंग घ्यायचं. व्हेरी गुड. सेम अपोजिट. मध्ये थकवा आला तोंडाने श्वास घ्यायचा आहे. परत करत राहायचे आहेत ह्या एक्सरसाइज. चालेल, डंबल्स खाली ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. हाताला पेन होत असेल तर. सेम अपोजिट क्रॉस. यस. अशा एक्सरसाइजने कॅलरीज पण बर्न होतात. तुमच्या जवळ 800-700 कॅलरीज बर्न होतात या एक्सरसाइजने आणि इंचेस पण प्रॉपर कमी होतात. प्रॉपर घ्यायचे. जाग्यावरतीच आहे. अप अँड डाऊन करायचं आहे हिला. आता त्यानंतर अल्टरनेट चेंज. तुम्हाला जंपिंग घेऊन करायचं असेल जंपिंग घेऊन, तुम्हाला स्लो करायचं असेल स्लो करायचं आहे. यामध्ये काउंटिंग 20, 30 तुम्ही घेऊ शकता याची काउंटिंग. करेक्ट. अल्टरनेट चेंज आहे त्यामध्ये. नी एल्बो टचिंग क्रॉसमध्ये. मॅम तुम्ही थोडेही केलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आज तर फर्स्ट डे आहे तुमचा, तरी तुम्ही खूप छान ट्राय करताय. आणखीन करत राहा. पण थोडीशी बॉडी पेन होतील. एकदम स्लोली सावकाश करा. रिलॅक्स. दोन्ही हात वरती. उजव्या पायाला अप अँड डाऊन करायचं आहे. समोरून स्ट्रेच. नी बिलकुल बेंड नाही करायचं आहे. नी एकदम स्ट्रेट ठेवायचं आहे. याने पायांची स्ट्रेंथ वाढते. थाईज, बेली दोन्ही प्रकार कमी होतात. याबरोबर दोन्ही हात वरती घेतल्यानंतर तो पण छातीचा भाग कमी होतो जास्त. यस. आणि PCODच्या एक्सरसाइजसाठी खूप छान आहे PCOD एक्सरसाइज. याने तुमचे वेट लॉस झाले की PCODचे प्रॉब्लेम्स पण कमी होऊन जातील. प्रॉपर घ्यायचं आहे. सेम अपोजिट घ्या. यस. जेवढ्या तुम्ही फर्स्ट वेळेस काउंटिंग केलं त्यावेळेस सेकंडला पण तितक्याच काउंटिंग घेतल्या पाहिजेत. रिलॅक्स. आता श्वास भरून घ्या. यामध्ये अल्टरनेट चेंजमध्ये फास्ट घेऊ शकता. ह्या एक्सरसाइज तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. आम्ही इतके व्हिडिओ सेंड करतो रोज डेली तुम्हाला 20 ते 30 मिनिटच्या 15 मिनिटाच्या जवळजवळ व्हिडिओ देत आहे. तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. 1 महिन्यामध्ये तुमचं 2-3 किलोपर्यंत वेट लॉस होतं. त्यानंतर पुढे तुम्हाला हळूहळू डाएट पण फॉलो करावा लागतो. नक्की तुम्हाला रिझल्ट येतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आले कॉन्टॅक्ट करा, कॉल करा आमच्याशी. नंबर मेन्शन केलेला आहे. मैत्रिणींना लिंक शेअर करा. बाय.